काय आता आम्ही चाललोय आमच्या माझ्या मित्राची कॅमेरामॅनची मैत्रीण त्याच्या घरी चाललोय आम्ही आता. बेस्ट फ्रेंडच्या घरी चाललोय त्याच्या. चला बघूया आता. राजापूरला चाललोय, राजापूरला आम्ही आज सर्व. एकदम हा पातळ रस्ता आमच्या मैत्रीकडे जाणारा, छोटा रस्ता. एकच गाडी पास होऊ शकते आणि आणि तिकडे नदी आहे बघू शकता तुम्ही. नदीच्या बाजूने आम्ही चाललोय. ते बघा, हे बघा एकच गाडी जाऊ शकते. हे पूर्ण काजूच्या सगळी बागा इथे त्यांच्या. बघू शकता काहीच बघू शकता. असा रेडा आहे तो मध्ये, मोठ्या शिंगाचा रेडा आहे शकता. आम्ही एका डोंगरावरती आलेलो आहे. कुठे केली इकडे केलंय ना. कसलं झाड आहे सांगू शकता तुम्ही? केल्याचं वाटतं. रान केले, रान केली आहे. रान केले, पिकलेत तेव्हा बाहेर पण आले. जूम कर 7 पर्यंत जातो ना. रान केली आहे. ही आमची गाडी धन्नो. आता बघू शकता मी आता पालीला पोहोचलेलो आहे. पालीचं मार्केट आहे हे बघू शकता तुम्ही. लांब जाईल, याच्या पुढे लांजा येईल. हे आता ब्रिजच्या रस्त्याचं काम चालू आहे त्यांच्या पूर्ण बघू शकता. कॅमेरामॅन आमचं गाडी चालवतो. तर खुशी बघा किती मैत्रिणीला भेटायला जात आहे म्हणून मला लाडू फुटतायत. असं वाटतं उफत की पहिलं प्रेम असे गाठून येते. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. बाईक रायडर्स. एकेकाळी आम्ही पण अशा बाईक राईड करायचो. ते बघा लांजा बस स्टॉपच्या इथं आलेलं ज्यूस प्यायला. हे लांजाचं बस स्टॉप बघू शकता. बस एक पण लागलेला आहे. त्या कोणामध्ये बस लागलेली आहे. इथं बस कुठेच लागली नाहीये. काहीच तुम्हाला दाखवतो. ऍक्सिडेंट झालेली गाडी मर्सिडीजचा ऍक्सिडेंट झालाय. मर्सिडीजचा ऍक्सिडेंट झालाय बघू शकता. बघू शकता मर्सिडीजचा ऍक्सिडेंट झालाय पूर्ण. सकाळचं जीवितहानी नाही झाली आहे. दोन एकत्र कर. एकत्र घे. आणि बरोबर अभी नीचे डालेगा ना गाड़ी तो कैसे तुम्हारा हुक तो निकलना होता है. तुम्ही बघितलं का तुम्ही ऍक्सिडेंट झालं ते? तुम्ही कुठेही जाता आपली गाडी सर्व्हिसिंग करून नीट चेक करून जावं आणि सुरक्षित जावं. आई पण आमची गाडी सर्व्हिसिंग करूनच जातो. सुरक्षित जातो आणि सुरक्षित स्पीडमध्ये लिमिटमध्येच फिरतो. टाइम झाला तरी चालेल तरी पण सुरक्षित जावं. आताच आम्ही एक ॲक्सिडेंट बघितलेलं आहे. 1 किलोमीटर बाकी आहे फक्त. 1 किलोमीटर. हे बघू शकता मंदिर राजापूरचं. आता आमच्या साईची लाडकी मैत्रीण भेटलेली आहे. साईची खुशी बघा किती आहे. ही बघा ही काजल. नवरा ना आला तिथं. नवरा ना आला. हा मित्राची खुशी बघू शकता तुम्ही. माझ्या कॅमेरामॅनची. हा माझा कॅमेरा पायल रक्त पिता आमच्या साईचं.
तिकडे लेफ्ट राईट बघू शकता आता आम्हाला ते दाखवते काहीतरी दाखवते ते आम्हाला. ही यांच्याकडची मस्जिद मस्जिद कुठे मेल्या ती काय मग मस्जिदच आहे ना. ती वरची मस्जिद हा मग त्या मस्जिदच बोललो ना. आमची मला मैत्रीण कुठे घेऊन चालले धोपेश्वरला घेऊन चालले. धोपेश्वर म्हणतो. धोपेश्वरला चाललो आम्ही. पाप धुवायचे पाप धुवतो आमची पाप. आम्ही जाम पाप केले. धोपेश्वर मंदिर कुठे चालले बघा इकडे. दूध पापेश्वरला आम्ही चाललेलो आहे बघा. पापेश्वर 1965 साली स्थापना झाली त्याची. पाप धुतात गाय बघा. या एक गाई आली. ही गाई आहेत पाप धुवून आलेली आहे. मेल्या गाय आहे ती. काय आहे? बैल आहे. हा बैल पण नाही माहित नाही कोण आहे. वासरू वासरू गाय आहे. ती गाय आली. वासरू आहे. वासरू काहीतरी आहे ती. लहान लहानपोर गाईचं लहानपोर घ्या. चला आम्ही चाललोय आता बघूया. आता आम्ही चाललो धोपेश्वर मंदिर बघायला. धोपेश्वर मंदिर बघायला चला या. हे आम्हाला दाखवणारे हिने आम्हाला ते ठिकाण दाखवलंय. चला या. गॉगल लावलं हा, अम्मा, धोपेश्वर शाळेची मंदिर. धोपेश्वर शाळेची अरे कहना क्या चाहते हो. मंदिराजवळची शाळा. धोपेश्वर मंदिराजवळची शाळा ते बघू शकता. एकेकाळी आमच्या मध्ये शाळा होत्या. आता त्या शाळा मराठी शाळा नाही राहिल्यात. सगळ्यांनी मराठी शाळेसाठी पिक्चर बघून आलेला दिसतोय. नाही खरं नाही राहिल्यात मराठी शाळा. बघू शकता बघ. ही आमच्याकडे जुनी आहे शाळा. गुवाहाटीत मराठी शाळा. मैदान पण आहे. चला आपण बघू शकता की आपण मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. गरमी भरपूर आहे पण स्प्राईट पितो आहे. या. खूप सुंदर असं वातावरण आहे. हवा मस्त आहे. ही पपईची झाडं. पपईची पपई नारळाची आहेत रे. पोपळीची झाडं. पोपळीची पपईची झाड बोलतो. ते होळीचं खांब लावलेलं होतं इथं. होळीचा खांब असतो. चपला काढायचे. हा याला काहीच नाही आतमध्ये. मी मला घंटी वाजवेला तुझा. बघू शकता मंदिर किती अति सुंदर आहे. इकडे पण बघूया मस्त दिसते. बघू शकता तुम्ही इकडे. हे पाहायला असतात. पायांकडे चटके भेटतात त्यामुळे इकडे अरे भारी आहे. हे बघा पाण्याचं पावसाळ्यात धबधबा आहे. खाली जाऊ शकतो आपण. तो पाणी इकडून ब्रिज हे साई तिथं पिंडीवर फोकस कर. पुढे पिंडी. अरे हा पकड राईट बघा. माझी पिऊ नका. ती बघा 12ही महिने पाणी वाहतं त्या पिंडीवरती. बघू शकता तुम्ही. ते मस्त निसर्ग वातावरण. तिकडे पण जायला आहे ना. जायचं आधी इथे तर छोट्या छोट्या मच्छी बघा पाण्यामध्ये. दिसत काय ते टेक्स्चर. नाही दिसत भरपूर आहेत. वरती काय वरती कसं बघू शकता पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे. एकदम गणपतीला आलो तिकडे येऊ. पहिल्या ठिकाण आपण बघितलं आपण धोपेश्वर फिरण्याचं. 4 दिवसातून पहिलं लोकेशन फिरलं आपण. धोपेश्वरला आलोय. राजापुरात आलो तिथे. ए माझी स्प्राईट दे. पुढे आतमध्ये पुढे आला इथपर्यंत. कुठे कुठं आतमध्ये नाही जाऊ शकत का. अच्छा फोन नाही यूज करायचा. चाल बाहेर तर करू शकतो. नंदी महाराज
पण दिसेल. हे आहे कामेश्वर मंदिर. तिथे आलो नाही ना आपण तेच. तुला दुसरं हे ते गाय, गाईला पण घे. ही गाय तिला वाईट नको वाटायला. गायला दुसरं मंदिर तुम्हाला एक अजूनही दाखवतो. दत्त मंदिर. दत्त मंदिर दाखव. जॅमच लावलं ते इथं. हां तू जामर आहे. हां नेटवर्क जॅमर आहे. हा, इथे नेटवर्क नाही ना. नेटवर्क जॅमर लावलंय. इथं मोबाईलला नेटवर्क अजिबात नाही. अर्थ दिसतच नाही कालोखात उजेडात. नाही म्हणजे सूर्य असा येतो ना तर दिसत नाही. काला काला दिसत. काला तूच बोलली ना काला ते. कारंजा बोलला तर कारंजा. कारण जा फाउंटेन बघू शकता. हे इकडे पाणी घेतलं आहे असं. पाणी बघा आणि पूर्ण क्लीन आहे. एकदम क्लीन पाणी. हा पाणी वरतून येतो ना. खडकामधून पाणी येतं. वरती नाही वरती काहीतरी असेल ना. धबधबा धबधबा आहे तुमच्याकडून नाही. एकदम क्लीन पाणी आहे. हा पाणी पिऊ पण शकतो. दत्त मंदिराकडे आपण जात आहे. या अक्षय बोलतो कॉल कर. दत्ताय इथून खालून शिडी आहे डायरेक्ट नदी. आतमध्ये नाही ना व्हिडिओ काढायचे. चार वाजले. आपले विश काय असेल ते इथून एक हिने आम्हाला सांगितलं. सांग इथे त्या यंत्रात पैसे टाकले ना की आपली विश कम्प्लीट होते. तिथे मध्ये जर पडले तरच. म्हणजे या मंत्रामध्ये पडलं तर आणि बाहेर पडलं तर नाही. मंत्रावरती पडले. हे कुठे आहे. चालू काल भैरव मंदिर. काल भैरव. सगळीकडं पेंडच आहे शिवलिंगच आहे. तिकडं पाण्यात शिवलिंग इकडे शिवलिंग इकडे शिवलिंग. बाय चला बाय बाय चला. तर घरी जा. एका सरळ रस्त्याने घरी जा. एका पालटी पलटू नको चल बाय बाय. हा झालं प्रेम संबंध झाले. चला जावा. बाय बाय. जा. आम्हाला भरपूर लेट झाले. आता बघू अख्खी फॅमिली त्याची बघते. ती बघा मम्मी आली बघायला. ती बघा मम्मी आली. ती बघा अक्षय तिचे वडील. मम्मी आता काठी काढते आम्हाला मारायला. आज आम्ही पांढरा झेंडा दाखवलाय. आज आम्ही पांढरा झेंडा दाखवलाय. काटे काढते. दादाने आमच्यासाठी लाईट बंद केलेली आहे. दिसून नये म्हणून आम्हाला दिसू नये. आम्ही कुठे चालतो हे आम्हाला दिसू नये म्हणून अक्षय दादाने लाईट बंद केली. काय म्हणते ह्याने बंद केलेली. किशोर अक्षय धन्यवाद बस.